नमस्कार मैत्रिणींनो, मी उमा. माझ्या या पेजवर तुमचं स्वागत आहे. आज पौर्णिमेचा दिवस. दूध शर्करा योगप्रमाणे हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमा, तुळजापूर येडाईचा उत्सव, तसंच ज्योतिबाचाही यात्रा, सगळ्या कुलदेवतेंची यात्रा, सण उत्सव, मोठा आनंदाचा क्षण आणि गुरुवार म्हणलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा. मी जी पौर्णिमेला सेवा केल्या किंवा कशाप्रकारे मी पौर्णिमा साजरी केली हे तुमच्याबरोबर शेअर करावं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. सुरुवातीला मी अंगण झाडून घेतलं, पुसून घेतलं, रांगोळी घालून घेतली आणि त्यानंतर मी हळदीच्या लेपनाची तयारी सुरू केली. हळदीच्या लेपनासाठी मी हळद, पाणी, गुलाबजल, गोमूत्र टाकून पेस्ट बनवली. त्याच्या अगोदर मी उंबरठा स्वच्छ साफ करून घेतला. अगोदर साफ केलेला होता तरीही मी आणखी एकदा साफ करून घेतला. आता उंबरठ्याची पूजा आपली चालू होती. असं केल्यामुळे घरात निगेटिव्ह एनर्जी येत नाही, वाईट लोकांचाही प्रवेश होत नाही आणि घराचं मुख्य प्रवेशद्वार जेवढं आपण स्वच्छ, सुंदर आणि जेवढं सजवून ठेवाल तेवढं घरात पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते. घरात चांगल्या गोष्टी घडतात, आनंदी वातावरण राहतं, प्रत्येक गोष्टीत यश येतं. असं म्हणतात ना, घराची कळा अंगण सांगते. अंगणावरूनच समजतं आपलं घर कसं आहे हे. त्यामुळे घराचा मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवा. माझी ही नेहमी पूजा अशी असते. दररोज रांगोळी असते, संध्याकाळी दिवा असतो, धूपदीप असतो. तुम्हाला ही सेवा अगोदर माहिती होती का हेही नक्की सांगा. तुम्ही पौर्णिमेला कोणकोणत्या सेवा करता तेही मला नक्की सांगा. तुम्ही स्वयंभक्त असाल तर तुम्हालाही नक्की माहीत असेल याचं महत्त्व. अशा प्रकारे मी उंबरठा लेपन करून घेतलं. दरवाज्यावरही स्वस्तिक काढून घेतलं. अमावस्या पौर्णिमेला अगोदरही स्वस्तिक असेल ते पुसून नंतर नवीन स्वस्तिक काढलं जातं. तुम्हीही तसं करत जा. हळदीचं लेपन नक्की करा. त्याचे अनुभव नक्की अनुभवून बघा, काय फरक पडतो, आपल्या आयुष्यात काय बदल होतात. अगोदर मी हळदीनं स्वस्तिक काढले आणि त्यावरती कुंकाने नंतर हे केले, म्हणजे कुंकू डार्क लाल दिसते आणि कुंकाने स्वस्तिक काढायचं असतं आणि हळदीच्या कलरने हळदीने 2 रेषा ओढायच्या, बाजूने ओढायच्या असतात. अशा प्रकारे हळदीचं लेपन करून घेतलं. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. मग संध्याकाळच्या दिवाबत्तीची आपली तयारी. माझ्या उंबरठ्याला अगोदरच कलर आहे त्यामुळे आणखी छान डार्क दिसतो. नेहमी माझा उंबरठा असा आकर्षक छान दिसतो. बघितलं ना, कोणालाही मन प्रसन्न होईल असं वाटतं. रांगोळी आणि उंबरठ्याला पिवळं लेपन आणि कुंकुमार्जन करायचं होतं. आज पौर्णिमा असल्यामुळे कुंकुमार्जन, दुर्गा सप्तशती पाठ करायचा होता आणि साडी घालून बांगड्या घातल्याशिवाय ह्या सेवेचं फळ मिळत नाही. कोणतीही सेवा मनोभावे पूर्ण श्रद्धेने नियमाचं पालन करून केल्यानंतर त्याचं लवकर फळ मिळतं. त्याप्रमाणे मी ही तयारी चालू केली होती. म्हटलं अगोदर दिवा हे लावून घ्यावा, पूर्ण पूजा करून घ्यावी आणि नंतर आपण वाचनासाठी बसावं, उपासनेसाठी बसावं. त्याप्रमाणे मीही अशी रोज असा दिवा, उदबत्ती, रोज अशी माझी पूजा उंबरठ्याची असते, सकाळ संध्याकाळ. बघा, बघितल्यानंतरही किती प्रसन्न वाटतं. दुर्गा सप्तशती पाठ हा आपल्या सौभाग्यासाठी, घरात सुख समृद्धी, शांती, आपल्या कुलदेवतेची एक सेवा करण्यासाठी खूप उपयोगी आहे. त्याचे लग्न जमत नाही त्यांच्यासाठी ही दुर्गा सप्तशती सेवा दिली जाते केंद्रातून. कुणाचं कर्ज असेल, काय कुलदेवतेचा त्रास असेल किंवा कोप असेल तर त्याच्यासाठी दुर्गा सप्तशती ही उत्तम सेवा आहे. हे श्रीयंत्र आहे आणि त्याच्यावर मी 108 वेळा कुबेर मंत्र, लक्ष्मी मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करून 108 वेळा कुंकुमार्जन केलेलं आहे. आपल्याकडं जर श्रीयंत्र नसेल तर आपण कुलदेवतेच्या मूर्तीवरही आपण दर पौर्णिमेला, मंगळवार, शुक्रवार, दुर्गा अष्टमीला आपल्या इच्छेनुसार आपण जेवढी सेवा करू तेवढी आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे. मनोभावे उत्तम सेवा नक्की करा. कर्ज फिटण्यासाठी, आलेली संपत्ती
आलेली लक्ष्मी आपल्या घरात स्थिर नांदण्यासाठी आणि आलेला पैसाही चांगल्या मार्गानेच यावा आणि चांगल्या मार्गानेच खर्च व्हावा आणि त्या पैशालाही यश यावं यासाठी ही सेवा खरंच खूप उपयोगी पडते. 3.5 शक्तिपीठाचं दर्शन होतं या पुस्तकामध्ये. नंतर दुर्गा सप्तशती पाठ करून घेतला. बघा घर किती आनंदी प्रसन्न वाटत आहे. आनंदानं भरून गेल्यासारखं, आनंदाचं उदान आल्यासारखं खूप छान असं मनाला एकदम वेगळीच काय म्हणतात त्याला, एकदम आनंदाने भरून आलं होतं. अशा प्रकारे समर्थही खूप खुश दिसत होते. तोपर्यंत संध्याकाळ झाली. चंद्रही छान खिडकीतून दिसत होता. घरातून पूर्ण उगवता सूर्य, मावळता चंद्र, प्रत्येक गोष्ट छान दिसते. जेवणाची तयारी चालू केली. आज दूध खिरीचा नैवेद्याचा करायचं होतं. त्यासाठी मी ड्रायफ्रूट मनुके घेतले. मनुके ड्रायफ्रूट तुपात चांगले भाजून घेतले. मनुके तुपात टाकल्यानंतर असे पूर्ण शेंगदाण्यासारखे फुलतात, मोठे होतात. त्यामध्ये शेवाई चांगल्या भाजून घरून घेतल्या. मग त्यानंतर त्यामध्ये दूध, थोडी विलायची पावडर आणि साखर टाकून थोडासा घट्ट होईपर्यंत शिजू दिलं. तोपर्यंत तिकडं भाज्या करून घेतल्या, चपात्या करून घेतल्या आणि जेवणाची तयारी चालू केली. अशा प्रकारे आपलं पूर्ण जेवणाचं ताट तयार आहे. तुम्हालाही माझी सेवा पौर्णिमेची कशी वाटली? मी पौर्णिमेसाठी आज देवासाठी हे खास नैवेद्य बनवलेलं आहे. तुम्हाला हे थाळी कशी वाटली, जेवणाचं ताट कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही जर हा व्हिडिओ कुठून बघता हे नक्की सांगा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.